आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। पहलगामच्या बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। दहशतवाद्यांच्या गोळीबारात 25 पर्यटक आणि एका स्थानिकासह 24 जणांचा मृत्यू। लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राच्या कोठडीमध्ये वाढ। न्यायालयाकडून ज्योती मल्होत्राला 4 दिवसांची पोलीस कोठडी। पाकिस्तानी हेर गद्दार ज्योती मल्होत्रानं 4 वेळा मुंबईचा दौरा केल्याचं उघड। तिचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर। 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, त्याचे व्हिडिओज, फोटोज तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे। भारतीय पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी। टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनवरती हेरगिरीचा आरोप। एका आठवड्यात भारतानं दुसऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला हकलले। ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सची पोस्ट रिकामी। जम्मूमध्ये बीएसएफ जवानांनी रेंजर्सना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते। जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरोधातील भारतीय खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल। भारताचे जपानमधील राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत बैठक। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरूच। कनिमोळींच्या नेतृत्वातील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। संजय झा आणि श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ कालच रवाना झालं। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऑपरेशन सिंदूरची झलक। ऐश्वर्या राय, अदिती राव हैदरी यांची सिंदूर लुकमधून एंट्री। भारतीय संस्कृतीचं जागतिक मंचावर दर्शन। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचा घबाड सापडला। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांनी तब्बल 1,84,82,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं। अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी। ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्याचं समोर आलंय, त्यामुळे खोतकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। धुळे शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या 11 आमदारांना ही रक्कम देण्यात येणार होती। माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार। धुळ्यातील आमदार समिती प्रकरणातील अनिल गोटेंनी केलेले आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले। विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नसल्याचा खोतकरांचा दावा, तर विरोधकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचले असल्याचं खोतकरांचं वक्तव्य। महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।